ही गोष्ट आहे सखाराम आणि तुकाराम या दोन शेतकरी मित्रांची. सखाराम सोनगावात तर तुकाराम फुलगावात राहत असतात. खूप दिवस दोघांची भेट झालेली नसते. एक दिवस सखारामने तुकारामला फोन केला. हॅलो, अरे तुकाराम, मी सखाराम बोलतोय. हा बोल, कसा आहेस? काय काम काढलंस? उद्या महाशिवरात्र आहे, माझ्या घरी येतोस का? नाही जमणार रे, शेतात पेरू आणि डाळिंबाची तोडणी चालू आहे. शेतातली कामं उरकल्यानंतर भेटूया आपण. ठीक आहे, पुढच्या आठवड्यात मी सुद्धा नारायणगावला मजुरीला महिनाभरासाठी जातोय. मग परत आल्यावर भेटू म्हटलं. पुढे एका लग्नाच्या निमित्ताने सखारामचे तुकारामच्या गावी म्हणजेच फुलगावात अचानक येणे झाले. तेव्हा सखाराम फुलगाव अगदी आवासूनच बघत राहिला. त्याला गावाच्या सभोवती ठिकठिकाणी पाणी अडवलेले दिसत होते. सर्वत्र हिरवळ आणि पिके आनंदाने डोलताना दिसत होती. लग्नाच्या ठिकाणीच त्याची तुकारामशी भेट झाली. तुकारामने सखारामला घरी नेले. चहा पाणी झाला, पण गप्पा गोष्टीत सखारामचे मन काही लागेना. मनात ओढ होती ती फक्त फुलगावचं हिरवं शिवार बघण्याची. सखारामची ही मनातील इच्छा ओळखून तुकारामने त्याला आपले शेत दाखवायला नेले. दोघेही शेतात पोहोचले. तुकारामने प्रथमतः सखारामला आपली पेरू आणि डाळिंबाची बाग दाखवली. अरे, एवढ्या मोठ्या फळबागेला पाणी कुठून आणलंस? ते बघ, गावच्या सर्व परिसरात आणि सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी ओढे नाल्यामध्ये पावसाचं पाणी अडवून ठेवलं आहे. आणि हेच पाणी वर्षभर या सर्व गोष्टींसाठी योग्य प्रमाणात वापरलं जातं. माझ्या शेतातील शेततळ आहे, आपण ते देखील बघू. हे माझे शेततळ, यामध्ये उपलब्ध असलेल्या पावसाच्या पाण्यावरती पिकं घेतली जातात. या शेततळ्यातलं एवढं पाणी सर्व पिकांना पुरवणे कसं शक्य आहे? त्यासाठी आम्ही पिकांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या पद्धतीने पाणी देतो. त्यामुळे पिकांना हवं तेवढंच पाणी देता येतं. आमच्या गावी सारेच लोक पाटाने पाणी देतात. अरे, पाटाने पाणी दिल्यामुळे पाणी जास्त लागते आणि जास्त पाण्यामुळे जमिनीतली क्षार वाढतात, जमीन नापीक बनते. शेवटी पिकांना पाण्याची कमतरता भासते. आता हे बघ, ही माझ्या गावातली एकच बोरवेल आहे. जेव्हा भविष्यात कधी दुष्काळामुळे पाणी कमी पडेल त्यावेळी गावातील लोक या पाण्याचा उपयोग केवळ पिण्यासाठी करतील. संपूर्ण गावात एकच बोरवेल का? जमिनीखाली पाण्याचा साठा मर्यादित आहे, तो काळजीपूर्वक आणि अगदी आवश्यक तेव्हाच आणि तेवढाच वापरला पाहिजे. अच्छा बोल, तुझ्या गावात आहे का बोरवेल? गावात सर्व मिळून 36 बोरवेल आहेत. त्यापैकी सध्या फक्त 2 बोरवेल चालू आहेत. बाकीचे सर्व बोरवेल पाणी नसल्यामुळे बंद पडलेले आहेत. त्यानंतर तुकारामने सखारामला आपल्या फळबागेमध्ये घेतलेली अंतर्गत पिके दाखवली. या अंतर्गत पिकामुळे वर्षभर कडधान्य खरेदी करण्याची गरज भासत नाही. अशा प्रकारची दुबार पीक पद्धत गावातील सर्व शेतकरी करतात. अरे, शेतात हा खड्डा आणि खड्ड्यात हा कचरा कशासाठी? हे कंपोस्ट खत आहे. शेतातील कचरा, पालापाचोळा इतरत्र फेकून किंवा जाळून न टाकता आम्ही या खड्ड्यात टाकतो. काही दिवसातच त्याचे चांगल्या प्रकारचे खत तयार झाल्यानंतर हेच खत आम्ही परत शेतामध्ये टाकतो. त्यामुळे शेतातील जमिनीची सुपीकता वाढून मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढते. म्हणजेच उपलब्ध असलेल्या पाण्याची बचतही होते. चल, आता जेवणाची वेळ झाली, घरी निघूया. होय, पण पुन्हा फिरायला यायचं हं. घरी जाताना सखारामला एका घराला लागूनच एक परसबाग दिसली. त्यामध्ये फळझाडे, भाजीपाला यासारख्या दैनंदिन घरगुती उपयोगाच्या रोपांची सुरेख लागवड केलेली दिसली. अशा प्रकारची परसबाग गावातील अनेक घरांजवळ आहे. दोघेही हातपाय धुवून जेवणासाठी बसले. जेवण झाल्यानंतर दोघेही पुन्हा गाव शिवार फिरायला निघाले. फिरता फिरता एका शेतात 10-15 माणसं काम करताना दिसली. या शेतात काम करणारी सगळी माणसं एकाच घरातली आहेत की काय? नाही रे, ही मजुरीनं आलेली गावातलीच माणसं आहेत. पाण्याचे नियोजन केले असल्यामुळे वर्षभर शेतात कामे करतात. कुणालाही मजुरीसाठी बाहेरगावी स्थलांतर करावं लागत नाही. बघता बघता सायंकाळ झाली. माघारी येताना गावाच्या पारावर काही महिला, पुरुष आणि तरुण एकत्र बसलेले सखारामला दिसले. अरे, तिथं कुणाचं तरी भांडण चालू आहे असं वाटतंय. नाही रे, पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होईल, तर त्या अगोदरच जिथे नालाबंदीची, सिमेंट बंधाऱ्याची, शेती बांधाची फुटतूट झाली असेल ती दुरुस्त करणे किंवा यावर्षी पाऊस जास्त किंवा कमी पडला तर कोणती पिके घ्यायची, अशा प्रकारच्या विविध गोष्टींचे नियोजन करण्यासाठी हे सर्वजण एकत्र आलेले आहेत. तुम्ही संपूर्ण वर्षाचे एकाच वेळी नियोजन करून ठेवता का? नाही, प्रत्येक हंगामानुसार पिकामध्ये कोणता बदल करायचा, कोणकोणती पिके घ्यायची याची बैठकीत चर्चा होत असते. तुला जमतं का रे या सगळ्या गोष्टींचं नियोजन करायला? तर गेल्या 6 वर्षापासून पूर्ण गावाच्या पाण्याच्या नियोजनाबद्दल शिकून त्याचा उपयोग करत आहोत. मी इथे आल्यापासून पाणी बचतीसाठी तुम्ही केलेल्या उपाययोजना मला खूप आवडल्या आहेत. म्हणून मलाही वाटते की माझे गाव सुद्धा तुमच्या गावासारखे हिरवेगार आणि पाण्याची मुबलकता असणारे असावे. तू माझ्या गावी येऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन करशील का? मी येण्यापेक्षा तू तुमच्या गावाच्या लोकांची एक सहल घेऊन फुलगावला ये. सखारामलाही हे पटले. शिवार फेरी झाल्यावर सखाराम तुकारामचा निरोप घेऊन सोनगावला निघाला.
दुसऱ्या दिवशी सखारामने सोनगावचे सरपंच गुलाबराव व इतर गावकऱ्यांबरोबर चर्चा केली. सरपंचांना पण आश्चर्य वाटले आणि त्यांनी अभ्यास सहलीसाठी स्वतः पण जाण्याची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी गावात ठरल्याप्रमाणे सरपंच, सखाराम आणि 20-25 शेतकरी, महिला, युवकांबरोबर फुलगावला निघाले. जेव्हा सोनगावच्या गावकऱ्यांच्या गाड्या फुलगावच्या हद्दीत आल्या तेव्हा गावातील पिके बघून लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. सरपंच गुलाबराव पण अचंबित होते. एवढी हिरवी शेती आणि ती सुद्धा या कडक उन्हाळ्यामध्ये. लोकांना पण खूप आश्चर्य वाटत होतं. चावडीवर फुलगावचे सरपंच पार्वतीबाई, तुकाराम आणि गावातील काही पुरुष व महिला सोनगावच्या गावकऱ्यांची वाटच बघत होते. सोनगावचे गावकरी आल्यावर त्यांनी त्यांचे स्वागत केले व ओळख करून घेतली आणि सर्वजण वडाच्या झाडाखाली सावलीत बसले. काय मंडळी, कसं वाटलं आमचं फुलगाव? खूप छान, खूप छान. मग तुमच्या गावाची काय परिस्थिती आहे? सरपंचबाईंचे हे शब्द ऐकून वातावरण थोडा वेळ शांत झाले. थोड्या वेळाने सोनगावचे सरपंच गुलाबराव म्हणाले, आमच्या गावात पाण्याची कमतरता आहे. माणसांना व जनावरांना जेमतेम पिण्याचे पाणी मिळते, पण शेती पिकांना पाणी नाही. त्यामुळे बरेच लोक पोट भरण्यासाठी दुसऱ्या गावी निघून गेले आहेत. पण या उन्हाळ्यातही तुमच्या गावात हिरवीगार शेती आहे. हे कसं काय शक्य झालं? आता मी आमच्या गावच्या पाणी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनरावांना विनंती करते की हा चमत्कार कसा झाला हे त्यांनी सविस्तर सांगावे. राम राम मंडळी. पूर्वी आमचीही तुमच्याकडे परिस्थिती होती. काही वर्षापूर्वी वॉटर संस्थेने आम्हाला पाणी नियोजनाचे महत्त्व समजावून सांगितले. ती कल्पना आवडली व आम्ही त्याचे प्रशिक्षण घेतले आणि सर्वानुमते पाण्याच्या नियोजनासाठी काही नियम बनवले व ते अंमलात आणले. पण हे पाणी नियोजन म्हणजे नेमकं काय, ते कसं करता? आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या दैनंदिन वापरामध्ये पाणी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही. पाण्याचा एकमेव स्रोत म्हणजे पाऊस. पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी निम्मे पाणी तर वाहून जाते. राहिलेल्या पाण्यापैकी काही पाणी जमिनीत मुरते. काही पाणी माणसांना, जनावरांना, पक्ष्यांना पिण्यासाठी व इतर घरगुती वापरासाठी लागते. काही पाण्याची वाफ होते आणि शेवटी खूपच कमी पाणी शिल्लक राहते. आणि म्हणूनच आपल्याला अशा वेळी पाण्याचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. बरं, आता तुम्ही सांगा, जमिनीखाली असलेले पाणी म्हणजेच भूजल हे किती दिवसापासून जमिनीखाली आहे? अहो, हे पाणी हजारो वर्षापासून साचलेलं आहे. हेच हजारो वर्षांपासून साचलेले भूजल बोरवेलने उपसून शेतीसाठी वापरतात. म्हणून हे पाणी संपून जात आहे. त्यात आपण पाणी साठवून भर घातली पाहिजे. शेती व इतर वापरासाठी फक्त आपण साठवलेल्याच भूजलाचा वापर जपून केला पाहिजे. हजारो वर्षांपासून साचलेल्या भूजलाचा उपयोग फक्त पाणी टंचाईच्या काळातच केला पाहिजे. पण तुम्ही पाण्याचे नियोजन प्रत्यक्षात कसे करता? त्यासाठी गावाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, लोकसंख्या किती आहे, गावात किती पाऊस पडतो, किती वाहून जातो, जमिनीत किती भूजलाचा साठा होतो, किती बाष्पीभवन होते, जनावरे, माणसं, पक्षी यांना किती पाणी लागते आणि हे सर्व पडलेल्या पावसाच्या पाण्यातून वजा करतो व शिल्लक पाणी किती आहे हे बघतो. तेवढ्या शिल्लक पाण्यावरच आम्ही पिकांचे नियोजन करतो. तसेच आम्ही शासनाच्या विविध योजनांच्या मदतीने आमच्या शेतात तुषार व ठिबक सिंचन, शेततळे यासारख्या योजना राबवलेल्या आहेत. यामुळे पाण्याची खूप बचत होते. उपलब्ध पाण्यानुसार आम्ही पीक पद्धतीत बदल करतो. जसे पूर्वी 1 एकरात ऊस घेणारे शेतकरी आता फक्त अर्ध्याच एकरात ऊस लावून अर्ध्या एकरात बाजरी किंवा इतर कमी पाण्याचे पीक घेतात. म्हणजे दोन्ही पिकांना पाणी व्यवस्थित पुरते. एवढे बोलून मोहनराव थांबले. मग सरपंचबाई उठल्या व सोनगावच्या लोकांना प्रश्न केला. तर मंडळी, अशा प्रकारचे नियोजन तुमच्या गावात होऊ शकेल का? थोडा वेळ पुन्हा शांतता पसरली. गुलाबराव सरपंच उभे राहिले आणि म्हणाले, आम्हाला पाणी नियोजनाचे महत्त्व पटले आहे. आता आम्हाला देखील आमचे सोनगाव तुमच्या गावासारखेच करायचे आहे. सोनगावच्या गावकऱ्यांनी तर ठरवलं, पण आता सरपंचबाई तुम्हाला काय प्रश्न विचारत आहेत ते पहा. सोनगाव लागलं पाणी नियोजनाच्या तयारीला, पण तुमचं काय? तुम्हाला पण पाणी नियोजन करायचंय का?